श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत तुमच्या पार्टनरची करंट फिलिंग्स अँड थॉट्स काय आहे. 3 वेळा तुमचं नाव घ्या, तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग आहे. जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मला इथं दिसत आहे की तुमचे पार्टनर या क्षणाला खूप इमोशनल होत आहे तुमच्यासाठी असं दिसतंय. आणि तुमचे पार्टनर सध्या खूप स्टफ सिच्युएशनमध्ये मला दिसत आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्यावर लक्ष देत नाही, तुमची पर्वा करत नाही, तुम्हाला इग्नोर करतात, तुमच्यावर फोकस त्यांचा नाही. तर असं बिलकुल नाही आहे. तुमच्या पार्टनरला काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्या पूर्ण करायच्या आहेत. खूप असं स्टक सिच्युएशनमध्ये आहेत ते. जबाबदारी वाढलेली दिसते त्यांच्यावर. थोडेसे इगोस्टिक असू शकतात ते तुमच्यामध्ये. मला नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन काहींच्या असं दिसतंय. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये तुम्ही असू शकताय. फ्युचरचा खूप विचार करतात ते. विचार ते तुमच्यासोबत पण करता ह्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा. आणि कधी कधी असा पण विचार करता की ह्या नात्यातून बाहेर कसं पडायचं. तुम्हाला सोडायचा पण त्यांनी खूप विचार पण केला, पण ते त्यांना शक्य नाही झालं असं पण दिसतंय. आणि तुमच्यासोबत भविष्य आहे नाही आहे याची त्यांना पर्वा नाही आहे. तुम्ही त्यांच्यासोबत लाईफ टाईम राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटतं की ह्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिली पाहिजे, प्रॉमिस दिलं पाहिजे. तुमचे पार्टनर तुमच्यासोबत राहण्यासाठी खूप इंटरेस्टेड दिसत आहे असं मला दिसतं. या नात्याला त्यांना पुढे नेण्याची इंटरेस्ट पण दिसत आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कोणतं त्यांना प्रॉमिस केलं नाही पाहिजे, कमिटमेंट तुम्ही त्यांना मागू नका. तुमच्यासोबत एक फ्रेंड बनून त्यांना राहायला आवडेल. आणि कारण तुमच्यासोबत त्यांना हर एक गोष्ट शेअर करायला आवडेल असं पण दिसते. आणि त्यांना असं नातं पाहिजे, एक पती पत्नीचं नातं जसं असतं तसं पण नातं त्यांना तुमच्यासोबत पाहिजे आहे. आता तुम्ही म्हणताना असं कसं आहे, यांचं म्हणणं असं कसं आहे. थोडेसे विचित्र स्वभावाचे दिसतात हे असं पण दिसतंय मला. आणि काहीतरी त्यांना असं वाटतं, त्यांना तुमच्याबद्दल खूप अट्रॅक्शन आहे, रोमॅन्स फील करतात तुमच्यासोबत, अट्रॅक्टिव्ह खूप होतात तुमच्याकडे हे लवकर. तुमच्यापासून मूव्ह ऑन करण्याचा खूप प्रयत्न पण केला पण होऊ शकत नाही. तुम्हाला काही कमिटमेंट पण देत नाहीत हे. हा त्यांचा माइंडसेट आहे असा की यांना तुम्हाला कमिटमेंट त्यांना द्यायचं नाही आहे. तुमच्यासोबत राहून बंधनात राहायचं नाही आहे त्यांना. कोणाचं त्यांना कंट्रोल नाही आवडत त्यांना. कुणी त्यांच्यावर कंट्रोल केलेलं आवडत नाही. आणि ह्यांना असं पण वाटतं कुणी मला कंट्रोल केलं नाही पाहिजे.